बघा, एक रेल्वे एका खांबाला 5 सेकंदात तर 88 मीटर लांब प्लॅटफॉर्मला 16 सेकंदात ओलांडते, तर त्या ट्रेनचा वेग किलोमीटर प्रति तास मध्ये काढा असा प्रश्न. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल लेकरांनो, खरंच तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. गोष्ट तुमच्या हिताची. एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी. हे सगळं कशासाठी? तर माझ्या गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं, किंवा तुम्ही माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता. तिथं तुम्हाला अशा पद्धतीच्या असंख्य प्रश्नांचा अनलिमिटेड सराव करता येईल. हा प्रश्न कसा सोडवायचा? एक रेल्वे एका खांबाला 5 सेकंदात तर 88 मीटर लांब प्लॅटफॉर्मला 16 सेकंदात ओलांडते, तर त्या ट्रेनचा वेग किलोमीटर प्रति तास मध्ये काढा. आता या ट्रेनची जी ट्रेन खांबाला 5 सेकंदात प्लॅटफॉर्मला 88 मीटर लांब असलेल्या प्लॅटफॉर्मला 16 सेकंदात ओलांडते, या ट्रेनची लांबी काय बाबा? या ट्रेनची लांबी लेकरांनो, उदाहरणार्थ यल समजू. इथं यल म्हणजे लांबी म्हणजे अंतर. काही गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा. लांबी म्हणजेच अंतर, जाडी म्हणजेच रुंदी आणि खोली म्हणजेच उंची. हे काही भौमितिक समानार्थी शब्द पक्के लक्षात ठेवा. हे यल म्हणजे काय झालं? त्या ट्रेनची आम्ही गृहीत धरलेली लांबी झालेली आहे. आणि लांबी म्हणजे अंतर. ही ट्रेन एका खांबाला 5 सेकंद एवढ्या अवधीमध्ये ओलांडते. त्या ट्रेनचा वेग व्ही समजू. वेग हा वेलॉसिटी या इंग्रजी शब्दांना आम्ही संबोधतो, व त्यातलं व्ही हे चलपद. ट्रेनची लांबी यल आणि वेग फी समजू. वेग फी समजा. लक्षात घ्या, हे समजायचं आपल्याला. मग इथं यल बराबर 5 व्ही हे एक समीकरण बनते. गोष्ट लक्षात घ्या. ट्रेन जेव्हा एखाद्या खांबाला, प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या एखाद्या व्यक्तीला ओलांडत असते, तेव्हा ती स्वतःची नुसती लांबी, केवळ स्वतःची लांबी क्रमित करत असते, स्वतःची लांबी कापत असते. मात्र दुसरी गोष्ट अशी, जेव्हा ट्रेन एखाद्या प्लॅटफॉर्मला, पूल किंवा एखाद्या ब्रिजला ओलांडत असते, तेव्हा स्वतःची लांबी त्या ब्रिज, पुलाच्या किंवा प्लॅटफॉर्मच्या लांबीसह क्रमित करत असते, कापत असते, पार करत असते. एका वाक्यात असं, जेव्हा ट्रेन एखाद्या प्लॅटफॉर्मला, इथं जसं प्लॅटफॉर्म हा शब्द आहे, आता इथं ही ट्रेन प्लॅटफॉर्मला, ज्या प्लॅटफॉर्मची लांबी 88 मीटर आहे, या प्लॅटफॉर्मला ही ट्रेन 16 सेकंद एवढ्या अवधीमध्ये ओलांडते. म्हणजे या प्लॅटफॉर्मची लांबी तिच्या लांबीमध्ये ऍड करा. 16 सेकंद एवढ्या अवधीत तिचा वेग आम्ही व्ही समजला. हे झालं अंतर. दुसरं अंतर म्हणजे काय? तर वेळ गुणिला वेग. हे सूत्र आहे. हा वेळ आहे प्लॅटफॉर्मला ओलांडण्याचा, आणि व्ही हे काय आहे? त्या ट्रेनचा आम्ही गृहीत धरलेला वेग. इथं सुद्धा हे यल काय आहे? अंतर आहे. अंतर बरोबर वेळ गुणिला वेग. खांबाला ओलांडण्याची वेळ 5 सेकंद, ट्रेनचा वेग व्ही. गोष्टी लक्षात घ्या. यल अधिक 88 बराबर, इकडं हा गुणाकार 16. आपण समीकरण 1 चा वापर 2 मध्ये करून फीचं किंमत किंवा व्हॅल्यू काढू. लक्षात घ्या. म्हणजे इथे यल अधिक 88 समीकरण 2 असं लिहू शकता. समीकरण 2 मध्ये यलची किंमत काय करा? ठेवा. लक्षात घ्या. हे समीकरण 2 तयार होते लेकरांनो तुमचं. म्हणजे समीकरण 2 यल
अधिक 88 बराबर 16V या समीकरण 2 मध्ये एकचा वापर म्हणजे समीकरण 1 काय आहे, एल बराबर 5V आहे. एलची ही किंमत इथं या एलच्या ठिकाणी आम्ही मांडू शकतो का, तर एल बराबर 5V आहे. मग एल बराबर 5V अधिक 88 बराबर 16V. लेकरांनो, आता या 88ला दिलखुलासपणे एकटं करा. 16V कडे जाताना 5V वजा स्वरूपात का मांडतात? संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल, वजा वजा असेल, अधिक गुणिला असेल, भागीला भागीला असेल, गुणिला अंशस्थानी असेल, छेदस्थानी छेदस्थानी असेल, अंशस्थानी मांडा. प्रत्येक प्रश्नाला असलेले काही गणितीय गुणधर्म पक्के लक्षात ठेवा लेकरांनी. हे नेहमी प्रत्येक प्रश्नात सांगण्याचं कारण असं की हे तुमच्या अंगवळणी पडलं पाहिजे. आपण करतो त्या कामाशी आम्ही एकरूप झालो पाहिजे लेकरांनो, लक्षात घ्या. तादात्म्य पावलं पाहिजे, साधर्म्यता साधल्या गेली पाहिजे, लक्षात घ्या. चला पुढे. आता 88 बराबर ही वजाबाकी 11V सर. या 88 कडे येताना आता 11 भागीला समोर हे एकटे V राहिले आणि हा भाग गेला 8 न. हे 8 बराबर V आलं सर. हे 8 तसं नाही आलं तर हे MS आहे. 8 हा मीटर प्रति सेकंद वेग आम्हाला प्राप्त झाला. प्रश्न विचारला वेग किलोमीटर प्रति तास मध्ये त्या ट्रेनचा काढा. विचारू द्या. तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे वेग किलोमीटर प्रति तास मध्ये काढा. आम्हाला वेग मीटर प्रति सेकंद मध्ये प्राप्त झाला. याचं किलोमीटर प्रति तास मध्ये रूपांतरण करण्यासाठीची प्रोसेस 18/5 हा अपूर्णांक गुणिला घ्यावा लागतो. का घ्यावा लागतो? संबंधीचं विस्तृत विवेचन हवं असेल, रेल्वे प्रश्न आंतरवेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये कित्येक वेळा या संबंधीचं मी विवेचन लेकरांना दिलेलं आहे. एखाद्या वेळेस पहा. आता 18 गुणिला 8 यांचा गुणाकार, कुठली संख्या कुठलंच पद हे एकटं नसते. छेदस्थानी 1 हा असतो. या गोष्टीचा विचार करता बनले 2 अपूर्णांक. अपूर्णांकाचा गुणाकार अंशांशाचा छेदाछेदाचा. याचा अर्थ असा 8 सोबत 18 गुणिला छेदस्थानी 5 1 5 अंशांशाचा गुणाकार छेदाछेदाचा गुणाकार. आता 18 8 144 छेदस्थानी 5 हा भाग कसा जाईल तर 28.8 असा आहे. एवढ्या लवकर कसं केलं? दिवसभरामध्ये असंख्य लेखक असंख्य प्रश्न विचारतात. प्रस्तुत प्रश्नासंबंधीचं म्हणून चिंतन दिवसभरामध्ये आटोपलेलं असते. ह्या ज्या काही क्लुप्त्या क्रिया केल्या त्याचे ठसे मेंदूवर ताजे असतात. म्हणून वाटल्यास हा भाग देऊन पहा. ट्रेनचा वेग किलोमीटर प्रति तास मध्ये काढा. 28.8 किलोमीटर प्रति तास हे तुमच्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली लेकरांनो स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या हितासाठी एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत, आणि मोफत मिळवा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी. लक्षात घ्या. कशासाठी एवढं? तर माझ्या गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं. तुम्ही माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य भरघोस प्रमाणात अभ्यासता येतील. गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध समस्या विचारता येतील. ओके. आंतरवेळ वेग रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.